राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे। महायुतीचे सगळे महत्त्वाचे नेते राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराला पोहोचलेत। इकडे मुंबईमध्ये महापालिकेची तयारी सुरू झाली आहे, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज मुंबईमध्ये भेट झाली। राज ठाकरेंच्या मुंबईतल्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही भावांमध्ये बराच वेळ चर्चा झाली। जवळपास 1.5 तास दोन्ही भावांमध्ये बैठक झाली। महानगरपालिकेच्या निवडणुका आणि मुंबईमधलं जागा वाटप या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळतेय। मनसे किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाहीये, पण दोन्ही नेत्यांमध्ये निवडणूक एकत्र लढवण्याबाबत आणि जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याचं दोन्ही पक्षाचे नेते मान्य करतात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी खरंच जर महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटपाची चर्चा सुरू केली असेल तर त्याचे बरेच राजकीय अर्थ निघतात। या सगळ्याचा पंचनामा आज करणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात आज सकाळपासून ही भेट होणं आणि या भेटीबद्दलच्या नेमक्या काय काय चर्चा झालेल्या आहेत या संदर्भातला हा खास रिपोर्ट। गुरुवारी सकाळी 11:30ची वेळ। उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचला। साधारण 1 वाजेपर्यंत दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली। चर्चा नेमकी कशाची झाली याबाबत दोनही पक्षांच्या वतीनं कोणताही तपशील जाहीर करण्यात आलेला नाहीये, पण मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला। ठाकरे बंधूंच्या या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबत यावेळेस त्यांच्या पत्नी किंवा मुलांपैकी कुणीही नव्हतं। आमदार वरुण सरदेसाई मात्र उद्धव ठाकरेंसोबत या भेटीला उपस्थित होते, तर राज ठाकरेंचे महत्त्वाचे शिलेदारही या भेटी दरम्यान शिवतीर्थवर उपस्थित होते। राज आणि उद्धव यांच्यामध्ये नजीकच्या काळात ज्या भेटी झाल्या त्या भेटींप्रमाणे ही भेट फक्त कौटुंबिक नव्हती हे या निमित्तानं स्पष्ट झालं। दोनही नेत्यांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढवणं आणि जागा वाटप या बाबतीत वाटाघाटी झाल्याची चर्चा आहे। त्यामुळेच की काय या भेटीबाबत भाजपची प्रतिक्रिया ही समोर आली आहे। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। चांगलं आहे, दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही, पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार नाही। कारण आता लोकांना माहित आहे की भारतीय जनता पक्ष महायुतीला जर निवडून दिलं तर जो विकासाचा रथ जो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पासून देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत आहे तो जर आपल्या शहरापर्यंत, मुंबईपर्यंत, ठाण्यापर्यंत, नागपूरपर्यंत, अमरावतीपर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पक्ष महायुतीचंच सरकार असलं पाहिजे स्थानिक पातळीवर, हे लोकांनी पक्क ठरवलंय। आणि त्याच्यामुळे ते युती करून किंवा वेळेवर काही गणित करून त्याचा काही फारसा उपयोग होतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सोबत घ्यायला काँग्रेसमधला एक गट तयार नाहीये। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि आगामी निवडणुकींमध्ये ठाकरेंना सोबत न घेण्याची भूमिका घेतली, पण भाजपला विरोध करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास 7 वर्षानंतर होत आहेत। मागच्या निवडणुकीचं गणित या निवडणुकीमध्ये कायम राहील का याची शक्यता कमी झाली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर यापूर्वी ठाकरे गट असतील, शरद पवार गट असेल, त्याचबरोबर काँग्रेस यांनी या तिन्ही पक्षांनी विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका एकत्रित लढल्या आहेत आणि या तिन्ही पक्षांना वोट बँकचा फायदा एकमेकांना झाला। आणि आता आपण आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे गणित जर बदलायचे असतील तर याचा फटका कुठेतरी काँग्रेस किंवा या तिन्ही पक्षांना मिळू शकतो। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं सावध भूमिका घेतली होती।
तर मतदार याद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसनं राज ठाकरेंची साथ दिली होती. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसला ठाकरेंची साथ नकोय. विरोधी पक्षांमधली ही अनबन अशीच कायम राहिली तर त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.